आवाज सत्याचा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। रेल्वेत गाणे म्हणून पोट भरणाऱ्या अंध व्यक्ती अनिल केवट याने समाज कल्याण मंत्र्याकडे मांडल्या दिव्यांग लोकांच्या गंभीर समस्या। या समस्याकडे समाज कल्याण मंत्री कोणत्या पद्धतीने बघतात, हा सर्व दिव्यांग लोकांचा एक लोकप्रश्न। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। नमस्कार, मी अनिल बंशी केवट। आदरणीय समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट साहेबांना मी विनंती करतो, आपणापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचल्यानंतर आपण आमच्या दृष्टीने जरूर विचार करावा। महोदय, आमच्या अंध लोकांचा प्रथम मुद्दा आहे तो म्हणजे दिव्यांग वित्त विकास महामंडळाकडून दिलं जाणारं जे आम्हाला कर्ज आहे, त्या कर्जासाठी अत्यंत दोन जाचक अटी लावण्यात आलेल्या आहेत। एक म्हणजे शेतकरी, दुसरं म्हणजे कोणीतरी नोकरीवाल्याने आमचं जामीन घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्याने सातबारा दिला पाहिजे। महोदय, आमची कितीही कर्ज फेडण्याची इच्छा असली तरी मुळात आम्हाला या दोन जाचक अटींमुळं कर्जही मिळत नाही। दुसरी गोष्ट, 29 मे 2024ला आम्हा अंध लोकांना ई रिक्षाचं वाटप समाज कल्याण मार्फत करण्यात आलेलं आहे। परंतु महोदय, या रिक्षा ज्या दिवशी दिल्या त्या दिवशीपासूनच ज्या खराब आहेत त्या चार्जिंग होत नाही, व्हील डिस्टन्स कमी असल्यामुळे त्या रोडवर येऊ शकत नाही, 20ची स्पीड असल्यामुळे तिला कोणी चालवायला घेऊ शकत नाही, मुळात ही गाडी चार्जिंग होत नाही। याबद्दल आम्ही आजपर्यंत औरंगाबाद संभाजीनगर समाज कल्याणमध्ये किंवा दिव्यांग वित्त विकास महामंडळ अध्यक्ष मुंबई यांच्याकडे बऱ्याचदा तक्रारी केल्या, परंतु रेशन दुकानातून खराब गहू तांदूळ घेतल्यानंतर तुम्ही वापस करता का असं म्हणून त्यांनी आमचा प्रस्ताव फेटाळून लावला। महोदय, एकच विनंती करतो की आम्हाला या सर्व गोष्टींवर न्याय देण्याचा आपण प्रयत्न करावा। सन्माननीय केवट सर, तुमच्या या ज्या तक्रारी आहेत माननीय समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत आणि निश्चितच तुमच्या तक्रारींचं साहेब निवारण करतील असा आशावाद आपण व्यक्त करूया। धन्यवाद।